माझी आजी आली आहे माझ्याकडे, पण ते तिचं वय 80-85 आहे. पण काय झालं, कालपर्यंत नीट होती. त्याच्या आधीची जी क्लिप आहे ना त्याच्यामध्ये आहे ती व्यवस्थित बोलते करते. पण सकाळी उठल्यापासून तिला बाथरूमला जाता येत नाही, तुला बोलायला पण यायला झालं. सकाळी बाथरूमला मी नेऊन आणलं तिला धरून, खुर्चीत बसली, चहा दिला. म्हणलं तिला चहा आवडतो प्यायला, चहा दिला. चहा पण मी पूर्ण केली नाही, अर्धा कप तिला थोडासा आणला. तशीच पण पात्राचा घेऊन बसली, नुसती बघते. आणि मम्मी पप्पा गेले तीर्थाला माझ्यापाशी ठेवून ते असेल. मी पप्पांना पण विचारलं, म्हणजे डॉक्टरांना बोलू का, तिला आधीच डॉक्टरांना भीती. डॉक्टरचं नाव जरी काढलं तर तिला नको वाटतं डॉक्टरांना जायला, डॉक्टर पण आणायचं नाही. पप्पांना पण विचारलं, पप्पा म्हणजे होतं म्हणजे याच्या आधी पण तिला झालं होतं. पण ती कंटिन्युअस थोडी लगबी करते आणि बोललं तरी काय उत्तर देत नाही. जर कुणाला माहीत असेल हे असं का होतं, पप्पा तर म्हणत ते म्हणजे नॉर्मली म्हणजे थोड्या वेळानं होईल म्हणजे मी. पण मला भीती बसली, मी आजपर्यंत कधी कुणाला असं बघितलं नव्हतं. जर बघा माहिती असेल तर हे नॉर्मल असेल, पप्पा तर म्हणतात नॉर्मल असेल तरी पण सांगा, नसेल तर जर काय उपाय असेल तर तो सांगा, डॉक्टर सोडून. कारण डॉक्टरांना भीती तिला सांगा. रे राजा, मी काम करत रे, माझ्या माग नको ना येऊ. ए भाऊ झाला ग, पिनूला भाऊ झाला. कुठे झाला भाऊ? मी काय करते बघतो, तू थोड्या वेळाने सांगते, दाखवते ना बाबूला. जा दिदी सोबत शेजायला घेऊन जातो. काय खेळतो तू? कुणासोबत खेळतो? अक्का सोबत खेळतो तू? अक्का आवाज आहे बरं, अक्का बोल, अक्का विजय, अक्का बोल, अक्का अक्का नाही म्हणते, काका म्हणतो तू अक्काला. बरं म्हणून आवाज आहे बरं, अक्का आवाज द्या अक्काला. काका करते अक्काला, काका. अक्का सोबत खेळ ना, अक्का सोबत खेळतो तू. नो 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 सगळीकडे फेक. आता मी सांडगे करणार आहे, ते सांडग्याचं पीठ करून घेते. आता याच्यात मीठ टाकते, मिरची आणि कोथिंबीर टाकलेली होती याच्यात. आता फक्त नमक टाकायचे आणि मग सांडगे असे शॅलो फ्राय करायचे, डीप फ्राय नाही करायचे. त्यांच्या आवडीची भाजी म्हणजे सरप्राईज असणार आहे. हे आलेले तुम्ही किचन मध्ये बघायचं नाही फक्त. तेच तर करायचं होतं तुम्हाला न सांगता.
हा? मी प्रोफेशनल नाही वास येतोय त्यांना लगे वास मी येतो प्रोफेशनल आवडीचे पदार्थ फक्त ओळखायला येतात चला मग. आणलं का मी ते सांगितलं तर स्प्रे बॉटलचं नाही ती बॉटल आणली फक्त ते बॉटल होती कवर टाकून तुझ्या कवर दुसरं घेऊन ही बॉटल या या मग हात पाय धुवून देते थोडेसे मला वाटलं भाजीचं लागलं भाजीचं लागल डब्याचं लागलं का हे सगळे बनवून झालेले आहेत एकदा सगळे म्हणून शॅलो फ्राय करते म्हणजे नावाला थोडंसं तेल टाकलेलं आहे याच्यात फक्त गरम करायचे म्हणजे कुठं आत ओले असतील तर ते काय म्हणतात ते स्टीम होते आणि आता हे यांना टेस्ट करायला देते बघू काय होते सांगा कसं म्हणायचं अहो खरं सांगा आता खरं सांगा खरंच छान झालं पिलेला द्या बरं नाही तेल नाही ना जास्त वापरायचं सॉफ्ट आहेत ना जास्त कडक नाहीत ना असं आई तुला पण आवडतात ना आणू का तुला थोडे टेस्टला पाटीमध्ये ते सांडगे ओले सांडगे आणू ना थोडे हां कसं झाले आई नाही नाही त्यांना नाही त्यांना देते परत तू खा तेवढं बघ तिकडच्यानी तर संपून टाकले सगळं कसं झाले आई छान झाले शैलजा झोप गेली नाही अजून आजीला चालता येत नव्हतं म्हणून तिला ही झोपली होती तिला उठवलं आणि तिला तिथं झोपवलंय जशी उठले तशी इथं असेच तिघींची 3 पांघरुणं घेऊन बसलेली आहे मगापासून मग टीव्ही बघायचा म्हणून का झोप नाही गेली म्हणून बसले दोन्ही उठा उठा आवरा आवरा 8 वाजत आले 8 वाजत आले चला